पुणेमधील वतनाची जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आणि या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे। या अहवालाची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या प्रकरणामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर सब रजिस्ट्रार तारू हे रवींद्र तारू आणि पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आणि मुलखत्यार शीतल तेजवानी म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्याकडे होती त्या शीतल तेजवानी यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया। याच्यामध्ये 2006 मध्ये शीतल तेजवानी यांना 272 मूळ मालकांकडून कुलमुक्त्यार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली आणि 24 एप्रिल 2025 ला डेटा सेंटरसाठी जमिनीचं इरादा पत्र घेतलेलं होतं आणि ती कंपनी होती पार्थ पवार यांची अमेडिया। शीतल तेजवानी आणि मूळ मालकांकडून खरेदी खत नोंदणीसाठी दाखल करण्यात आलं होतं। मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला एप्रिल 2025 मध्ये। अर्जदारांना स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी नोटीस त्यानंतर पाठवण्यात आली आणि स्टॅम्प ड्युटी भरण्यासंदर्भात अर्जदारांकडून कोणतीही हालचाल झाली नाही। तेच कागदपत्र दुय्यम निबंधकांकडे नोंदणीसाठी पाठवलं आणि जमिनीचे बाजार मूल्य 300 कोटी रुपये दाखवण्यात आले। स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये त्यानंतर देय होते। 300 कोटींच्या जे दाखवलं होतं जमिनीचं बाजार मूल्य त्यानुसार लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे स्टॅम्प ड्युटी माफीसाठी त्यानंतर अर्ज करण्यात आला। 30 ऑक्टोबर 2025 ला 5.99 कोटी स्टॅम्प ड्युटी वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली। आधी 21 कोटी होती त्यानंतर 5.99 कोटी। तर शासनाची जमीन असूनही खातरजमा न करता त्याची नोंदणी सुद्धा पार पडली म्हणजे कोणत्याही प्रकारची खातरजमा करण्यात आली नाही, स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली नाही आणि नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडली। सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचं आता निलंबन झालं आहे या प्रकरणामध्ये। तर शीतल तेजवानी अमेडिया कंपनी आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर वतनाच्या जमिनीच्या व्यवहाराची अजित पवारांना 3 ते 4 महिन्यांपूर्वीच कल्पना होती। स्वतः अजित पवारांनी या प्रकरणामध्ये पहिली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली। या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर चुकीची कामं खपवून घेणार नाही अशी स्पष्ट ताकीद दिल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। त्यामुळे अजित पवारांना अंधारात ठेवून वतनाच्या जमिनीचा व्यवहार झाला का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे। एकीकडे या प्रकरणावरून चहूबाजूने अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र भाचा पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे। कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात, हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणले की माझी लीगल टीम त्याचं उत्तर दी, जे बरोबर आहे। पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय। महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली आणि मग किती नक्की, त्याच्यात पण तफावत आहे। तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली, मग नक्की गोलमाल है भैया, कुछ दाल में कुछ बड़ा काला है।